नमस्कार, मी पूनम पाटील. माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मी आता बडोदा इथे गेली होती. छान नाश्ता केला. छान काही चिंच, बोरं. नंतर आम्ही शिवसागर बघितलं. शिवसागरच्या मार्केटमध्ये गेलो. त्याच्यानंतर आम्ही कुणाल चौकडीला गेलो. तिथं आईस डिश, गोला हे सर्व खाल्लं. ही माझी वहिनी आहे आणि आई आणि मामी बसले आहे. नंतर कुणाल चार चौकडीला आम्ही शॉपिंगला गेलो होतो. खूप छान असे घागरे होते इथं. नंतर आम्ही शॉपिंग करून रात्री 12 वाजले आम्हाला घरी जायला. हे माझा भाऊ आणि माझा मुलगा आहे. नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पावागडला गेलो. खूप छान मंदिर आहे पावागडचं. गाडी पार्क केली आणि नंतर आम्ही रोपवेकडे गेलो. रोपवेला खूप गर्दी होती. 15-20 मिनिटांनी आमचा नंबर लागला. हे पार्थ म्हणतो इकडे चल मम्मा, इकडे छान व्ह्यू आहे. आम्ही थोड्याशा पायऱ्या चढून वरती गेलो आणि नंतर रोपवेमध्ये जाऊन. पावागड हे हिंदू धर्मातील 51 शक्तिपीठापैकी एक मानले जाते. असे मानले जाते की इथे सती मातेचा पाय पडला होता, म्हणून या जागेला पवित्र मानले जाते. येथील कालिका मातेचं मंदिर आहे. कालिका माता या नावाने प्रसिद्ध आहे. आम्ही उड्डाण खटोलामध्ये बसलो आणि निघालो आम्ही सर्वजण. भीती पण वाटत होती आणि मजा पण येत होती. पावागड हे गुजरात राज्यामध्ये येतं. हे पंचमहाल जिल्ह्यामध्ये बसलेले एक गाव आहे. वडोद्यापासून साधारण 50 ते 60 किलोमीटर इतका आहे. रोपेवरून उतरलो आणि आता 300 पायऱ्या आम्हाला चढायच्या आहेत.